संपूर्ण देशामध्ये आज 80वा स्वतंत्र दिवस साजरा करण्याचा कार्यक्रम गेल्या 8 दिवसापासून सुरू झालेला आहे। देशाला जेव्हा 75 वर्षाला आपण पदार्पण केलं होतं तेव्हापासून मोदीजीने हर घर तिरंगा हा कार्यक्रम आपल्याला दिला होता। तेव्हापासून मोदीजीने दिलेला कार्यक्रम फक्त भारतीय जनता पार्टी नव्हे तर संपूर्ण नागरिक याच्यामध्ये उतरून सहभागी होऊन हा कार्यक्रम आपला स्वतःचा कार्यक्रम, देशाचा कार्यक्रम म्हणून साजरा करत आहेत आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लोक देत आहेत। स्वतः आपापल्या घरी तिरंगा झेंडा लावत आहेत, स्वतः ऑफिसला येऊन तिरंगा झेंड्याची मागणी करत आहेत। इतक्या जोराने हा कार्यक्रम संपूर्ण देशात साजरा होत आहे आणि तसंच आज आमच्या कल्याण ग्रामीण मंडल 1 मध्ये तिरंगाची पदयात्रा काढण्यात आली। आमच्या अख्खा भारतात, अख्खा प्रदेशात, महाराष्ट्र प्रदेशात माननीय नामदार रवींद्रजी चव्हाण व जिल्हाध्यक्ष नंदकिशोरजी परब यांच्या माध्यमातून आमचे 20 मंडल आहे कल्याण जिल्ह्याला। 20 मंडलात आम्ही हे कार्यक्रम तिरंगा यात्रा, तिरंगा हर घर अभियान, तिरंगा अभियान आम्ही चालवलेलं आहे। आणि तुम्ही बघितलं ना सकाळपासून आणि मागच्या जे 2-3 दिवसाचा कार्यक्रम आमचा, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं ना की सगळ्यात कल्याण जिल्ह्याला सगळ्यात मोठा तिरंगा यात्रा आहे। म्हणजे मोठा बोलण्याचा अर्थ आहे की प्रत्येक 20 मंडलात प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक संस्थाला, प्रत्येक लोकांना घेऊन आम्ही तिरंगा यात्रा करतोय। त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, इथले असलेली सोशल संस्था, शाळा सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे। खूप चांगल्या पद्धतीने मेसेज लोकांपर्यंत जातो की आपल्या देशाचा तिरंगाचा अभिमान आपल्याला ठेवला पाहिजे। पूर्ण देशभरात हर घर तिरंगा आणि तिरंगा रॅलीचं जे अभियान चालू आहे, माननीय जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमचे दादा रवींद्रदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून आज आम्ही सगळ्या सर्वत्र रॅलीचं आयोजन केलेलं आहे। हातात तिरंगा आणि मनात राष्ट्रभक्ती घेऊन आज आम्ही सगळेजण या पूर्ण अभियानात सामील झालेलो आहोत आणि सगळीकडे चांगलं उत्साहाचं वातावरण आहे। सकाळपासून आमच्याबरोबर सगळे विद्यार्थी वगैरे सगळे सामील होते। सर्व शाळांचे सगळ्या संस्थांची लोक आमच्याकडे सामील होऊन आम्ही सकाळपासून रॅलीचं आयोजन केलं। अजून सुद्धा आम्हाला रात्री एक रॅलीचं आयोजन आहे। दिवसभर हे करून आता उद्या ध्वजारोहण करणार आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीतर्फे सर्व नागरिकांना उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। उद्या भारताचा 80वा स्वातंत्र्य दिवस आहे, त्याबद्दल सर्वप्रथम संपूर्ण देशाला शुभेच्छा देतो। आज सकाळीच भव्य अशी रॅली डोंबिवली मंडळाच्या माध्यमातून झाल्याने आता ग्रामीण मंडळ 1 मंदार डावले यांच्या अध्यक्षतेखाली ही रॅली काढण्यात आली। या रॅलीचं उद्दिष्ट एक आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये देशभावना जागृत झाली पाहिजे। आपण पाहिलं असेल, जयंतीच्या नावाखाली काही तरुण फार उपद्रव करतात, परंतु खरे जे जयंती आहेत ते देशाच्या विरुद्ध असं कधी बोलणार नाहीत। कारण येणारा जो काळ आहे, जयंती जे आहेत तेच देश घडवणार आहेत आणि जर त्यांनी देशाचा अपमान केला तर देश कसा घडेल। म्हणून मोदीजींच्या संकल्पनातून हर घर तिरंगा, तसंच या तिरंग्याच्या ज्या यात्रा आहेत या काढण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेला आहे आणि त्याची सुरुवात ही आजपासून झालेली आहे।